Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज हा पॉईंट बघणार आहोत. ओके, हा पॉईंट तसा इझी आहे सगळ्याला, म्हणजे समजतो, सगळ्या समजायला काही तसा टॉपिक असा अवघड नाही, फक्त लक्षात राहत नाही, म्हणजे कन्फ्यूज होते की म्हणजे टायडल व्हॉल्यूम काय, ह्यातलं काय, हे काय, ते म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होते. ओके, आय होप की आपल्या आजच्या लेक्चरनंतर तुम्हाला काय म्हणतात पुन्हा कधी कन्फ्यूज नाही होणार. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेक्चर. पहिल्या स्टार्टिंगला काय, दॅट इज द वेट जस्ट येस यस टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, हे ह्याला पहिलं स्टार्टिंगला लक्षात, टायडल व्हॉल्यूम नॉर्मल लक्षात राहिलं. व्हॉल्यूम ऑफ इन्स्पायर्ड टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल लक्षात ठेवायचं. टायडल व्हॉल्यूम काय, दॅट इज द नॉर्मल. ओके, टायडल म्हणजे नॉर्मली व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सपायर्ड और नॉर्मली व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड, दॅट इज द टायडल व्हॉल्यूम. म्हणजे नॉर्मल काय, दॅट इज द टायडल व्हॉल्यूम. म्हणजे किती, 500. ओके, दॅट इज द 500. हे व्हॅल्यू लक्षात राहिली ठीक आहे, जरी नाही राहिली ते एक ॲप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवायची. 500 आणि मग 500 दॅट इज द 6000 ते 8000. ओके, डन. हे मल्टिप्लाय केल्यानंतर निघून जाते. ओके, हे टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, नॉर्मल. ओके, इथंपर्यंत डन. त्यानंतर इन्स्पायरेटरी रेझर व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी म्हणजे काय, इन्स्पायरेटरी म्हणजे आत घ्यायचं. ओके, मग ॲडिशनल व्हॉल्यूम, जेवढं ॲडिशनल व्हॉल्यूम आपण आत घेतो ना, दॅट इज इन्स्पायरेटरी रेझर व्हॉल्यूम. ओके, म्हणजे फोर्स देऊन जेवढं आपण आत घेतो ना, दॅट इज इन्स्पायरेटरी रेझर व्हॉल्यूम. आणि एक्सपायरेटरी म्हणजे असं फोर्स देऊन जेवढं सोडतो आहे बाय, दॅट इज द एक्सपायरेटरी. ओके, इन्स्पायरेटरी म्हणजे आत घेतो आहे आणि एक्सपायरेटरीमध्ये बाहेर सोडतो आहे. ओके, डन. दॅट्स ऑल. ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सिबल रेट. ओके, टायडल म्हणजे काय, नॉर्मल. परत इन्स्पायरेटरी म्हणजे फोर्सिबली आत किती घेतो आहे आणि फोर्सिबली बाहेर किती सोडतो, दॅट इज एक्सपायरेटरी. ओके, डन. इथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. डन. आता रेसिड्युअल म्हणजे काय, सपोज जेवढा काय म्हणतात आपल्या ह्याच्यात लंगमध्ये किती राहणार आता, म्हणजे काय म्हणतात, सपोज व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग लंग इवन आफ्टर, म्हणजे पूर्ण सगळी आपल्या लंगमधली एअर गेली तरीसुद्धा लंगमध्ये थोडीशी एअर राहिलेली असते, दॅट इज द 1100 ते 1200 ml. ओके, दॅट इज दी रेसिड्युअल म्हणजे राहिलेली, सगळं गेल्यानंतर सुद्धा राहिलेली, दॅट इज दी रेसिड्युअल. हे 4 टर्म डन. आता हे 4 टर्म डन झालं. त्यानंतर इथून पुढे कॅपॅसिटी आहेत. ह्या 4 टर्म वेगळ्या आहेत. ओके, ह्या 4 टर्म वेगळ्या आणि इथून पुढच्या कॅपॅसिटी वेगळ्या ठेवायच्या. पहिल्या स्टार्टिंगला काय, टायडल म्हणजे काय, नॉर्मल. देन इन्स्पायरेटरी म्हणजे फोर्सिबल इन्स्पायरेशन. आणि एक्सपायरेटरी म्हणजे फोर्सिबल एक्सपायरेशन. आणि त्यानंतर रेसिड्युअल म्हणजे एकदम नॉर्मली राहिलेलं, सगळं संपून गेल्यानंतर शेवटी जे राहतं. ओके, डन. त्यानंतर इन्स्पायरेटरी तिथून पुढं कॅपॅसिटी चालू झाल्या. ओके, इथून पुढचे कॅपॅसिटी म्हणजे ना फंक्शनल. हे सोडलं तर आहे ना सगळ्यामध्ये वायटल कॅपॅसिटी, दॅट इज दी टायडल व्हॉल्यूम्स होता ना, टायडल व्हॉल्यूम आहे ते सगळ्यामध्ये कॉमन, सगळ्यामध्ये येणारच सगळं. फक्त हे फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी सोडलं तर बाकी सगळ्यात टायडल व्हॉल्यूम कंपल्सरी घ्यायचं. ओके, आता टायडल व्हॉल्यूम आपला कंपल्सरी आहे. मग पहिल्या स्टार्टिंगला काय, इन्स्पायरेटरी म्हणजे इन्स्पायरेटरीचं आपलं काय होतं, टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी म्हणजे IRP आलं. ओके, टायडल व्हॉल्यूम प्लस IRP डन. आता एक्सपायरेटरी म्हणजे काय, मध्ये काय येणार, टायडल व्हॉल्यूम तर येणारच आपला नॉर्मली, मग नंतर काय एक्सपायरेटरी म्हणजे बाहेर सोडा, दॅट इज द ERP. ओके, डन. फंक्शनल म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन लंग्स नॉर्मल एक्सपायरेशन म्हणजे काय, म्हणजे आपण सहज नॉर्मल एक्सपायरेशन जर बाहेर सोडलं तर किती कॅपॅसिटी राहू शकते, दॅट इज द रेसिड्युअल व्हॉल्यूम प्लस ERP. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याचं मिनिंग थोडंसं लक्षात ठेवा इझिली, हे पण तुम्हाला लक्षात राहून जाईल. ओके, वायटल कॅपॅसिटी म्हणजे काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम सोडलं तर बाकी सगळं वायटल कॅपॅसिटीमध्ये येणार आणि टोटल लंग कॅपॅसिटीमध्ये तर सगळंच येणार. ओके, डन. बघा नॉर्मल आहे यार, एकदम इझी पीझी. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मली. नंतर इन्स्पायरेटरी म्हणजे ॲडिशनल इन एअर टेकन.
त्यानंतर एक्सपायरेटरी म्हणजे ॲडिशनल इयर रिलीज्ड आउट. त्यानंतर काय होतं रेसिड्युअलमध्ये सगळं गेल्यानंतर ते थोडं राहणार. ओके, आता बाकी सगळं कॅपॅसिटी आल्या, मग इथून पुढे कॅपॅसिटी चालू झाल्या. सगळ्यामध्ये टायडल व्हॉल्यूम कॉमनली येणारच, फक्त फंक्शनल रेसिड्युअल सोडलं तर. फंक्शनल रेसिड्युअलमध्ये काय नाही पहिलं इन्स्पायरेटरी बघा. इन्स्पायरेटरी म्हणजे काय टायडल व्हॉल्यूम नॉर्मली प्लस IRV, आणि एक्सपायरेटरीमध्ये दॅट इज द टायडल व्हॉल्यूम प्लस ERV. ओके, आणि फंक्शनलमध्ये मग ERV प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम, आणि व्हायटल कॅपॅसिटीमध्ये रेसिड्युअल सोडलं तर बाकी सगळे येणार, आणि टोटल येणार. ओके, आय होप की काय डाऊट राहिले नसतील. डन. हे वरचे जे 4 आहेत ना, हे वरचे चार वेगळ्याचा अभ्यास करायचा, आणि इथून परत ह्या खालच्या 5 वेगळा अभ्यास करायचा. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.